येड्या मल्हारीचा घाला कळना मला, येड्या मल्हारीचा घाला कळना मला, दिला दाखला खंडरायन मला, दिला दाखला खंडरायन मला, जागरण गोंधळ घालीन दारी, तुझ्या नामाची देवा मागीन भारी, तुझ्या नावाची देवा मागील वारी, तुझ्या नावाची देवा मागील वारी. हात जोडून पाया पडून आलो देवाला, हात जोडून पाया पडून आलो देवाला, या दाखला खंडरायन मला, येळकोट येळकोट. आणि सगळी व्यवस्था अगदी चोख केलीत हो तुम्ही. बाई तू करतेस का ग काम? आज या घरात 2 गोंधळ होणार, एक हा आणि दुसरा मी घालणार आहे तो. वाह, कशी छान ढाराढूर झोप लागली आहे सगळ्यांना. मसाले दुधात कुटून घातलेल्या झोपेच्या गोळ्यांचा मस्त असर झालाय. काय झोपा झोपा, आता माझं सगळं काम होईपर्यंत असेच झोपून राहा. आता सकाळपर्यंत तसंही कोणी उठणार नाही म्हणा. या बात आहे वसुधा. चल आता पण तुझ्या मोहिमेवर चल. कुंभकर्णांना पडू दे असंच. नुसतं बोलणार नाहीये, आता करून पण दाखवणार आहे. काकू काय करताय तुम्ही? तू जागी कशी? इतक्या रात्री माझ्या सासूबाई लपट छपत कुठे जातायत ना हे बघायला जागी होते. आत्ता काय करताय हो तुम्ही देवघरात? तुला जाब द्यायला बांधिले मी असं वाटतंय तुला? देवघरात मी काय करते ह्याचं उत्तर मी तुला कशाला देऊ? गाडगे मी. या देवाऱ्यात येण्याचा अधिकार आणि हक्क आहे मला. तुझ्यासारखी नाहीये. तुला कुठला आहे हक्क आणि अधिकार इथे येण्याचा? काही दिवसांची घाडगे आहेस ना तू. काही दिवसांनी आमच्या घाडगे घराण्याला सोडून जाणार आहेस ना. मग त्याच्यानंतर कियारा, तिला मिळणार हा अधिकार आणि हक्क. कियारा अक्षय घाडगे. होईल तेव्हा होईल.
आत्ता मी घाडगेच आहे आणि घाडग्यांच्या घरासाठी आणि आबरूसाठी मी लढणार. तिड्यात जाऊ नका माझ्या. जाणार मी. काकू, तुम्ही घाडगे असूनही घाडग्यांच्या विश्वासाला तडा जाईल असं वागताय. मी जरी घाडगे राहणार नसले ना तरी तुमच्यापेक्षा लाख पटीने बेटर. मी जोपर्यंत आहे तोपर्यंत घाडग्यांना जपेन. शहाणपणा शिकवायचा नाही मला. शहाणपणा शिकवत नाहीये काकू, शहाण्यासारखं वागायला सांगते. प्लीज हा देव्हारा हलवू नका. तुझा सल्ला विचारला मी नाही ना. चल फुट फुट. ठीक आहे, मी आत्ता जाऊन सगळ्यांना जागा करून येणार आहे. खरं की काय? अगं बाई, अगं अमृता, घाबरले मी. काय करायचं आता? जा जा जा, सांग जा. उठवायचं त्या सगळ्यांना, उठवून आण जा. ब्रह्मदेवाला ना तरी त्याच्यापैकी एक जण कोणी जागा होणार नाहीये. तुला जमत असेल तर कर. चल फुट. तुम्ही ज्या उत्साहाने मसाले दूध घेऊन आलेलात ना त्याच वेळी मला तुमच्यावर संशय आला होता. आला होता ना संशय? आला होता की नाही? हो की नाही? म्हणून तू दूध प्यायली नाहीस की नाही? म्हणून तू अजून जागी आहेस की नाही? चल तू पी दूध, नाही तर नको पिऊ. मला काही फरक पडत नाही. माझ्या वाट्याला जायचं नाही, सांगून ठेवते. काकू, काकू, प्लीज प्लीज हा वेडेपणा करू नका. पाप आहे. गप का? ऐका ना, मी हात जोडते तुमच्या समोर. तुमच्या जीवाला धोका आहे अहो. काय कटकट आहे यात? काय ग? हा, माझ्या जीवाचं बरं वाईट काय आहे ना ते सगळं मी बघीन. तुला कोणी सांगितलं उपद्व्याप? हे नकटे. वसुधा, माई, काय चाललंय इथे? तू तू हे बघा, हातोडी बघा, हातोडी. अहो देवघर, त्याच्या खालचं ती कपाट वगैरे. हाव सुटलीये तिला सोन्याची. चौकशा नव्हती का करत तुमच्याकडे ह्या सगळ्याबद्दल? देवारा, देवघर वगैरे. बरं झालं मी आले आणि मी थांबवलं हिला, नाही तर देव्हारा तोडून ते ही करत होती माई. खरोखर वैभव बघितलं नाहीये ना हिनी कधी, म्हणून हे सगळं असं. हो का? वसुधा, जो माणूस मुळातच लालची नसतो ना त्याला हे वैभव दाखवलं काय आणि नाही दाखवलं काय काहीही फरक पडत नाही. आणि ज्या माणसाच्या मनात मुळातच हव्यास असतो ना त्याला सोन्याने मढवलं ना तरी सुद्धा पुरत नाही. त्याची हाव काही कमी होत नाही. तुला काय वाटतंय? तुमच्यात जे बोलणं झालं ते मी ऐकलेलं नाहीये. आणि समजा जरी ऐकलं नसतं तरी सुद्धा देव्हारा हलवण्याचा अगोचरपणा कुणी केलाय ना हे मला न सांगता सुद्धा कळलं असतं. हे बघ वसुधा, आता ह्या घरात चार चौघांसमोर मला वाद नकोय. मुंबईत गेल्यावर आपण ह्याचा काय तो न्याय निवाडा करूया. पण आत्ता ह्या क्षणी इथून निघून जा. अहो माई, निघून जा. अमृता, वेळीच तुम्हाला दूध न पिण्याचा सल्ला दिल्यामुळे निदान मी तरी आज जागी होते. बाकी सगळे गाढ झोपलेत, पण तू शहाणपणाने वागलीस हो आज. आपल्या देवाची लाज राखलीस. अमृता, देवाचे भरपूर आशीर्वाद तुला मिळतील आणि तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील.
सगळ्या इच्छा समजते ना? चल झोपायला आता. सांभाळून जा. सांभाळ सोन. तुम्ही सांभाळून राहा इथे. आणि या की मुंबईला आमच्या घरी, तेही तुमचंच घर आहे. 2-3 दिवस राहा आमच्या बरोबर. मुंबईला इथली शेती भाताची कामं कोणी करायची? हा, पण येईन येईन. 4 दिवसात लळा लावला या पोरीनं, तिच्यासाठी तरी नक्कीच येईन. हा, हो का? आणि माझ्यासाठी? हो बाय, तू तर माझ्या जीवाचा तुकडा आहेस ग. अक्षय, असू दे. सुखी राहा बाबा ना, सुखी राहा. तात्यांना सुखी राहा ना. सुखी राहा, सांभाळून जा. हे राजा, महालक्ष्मी कुकवाचा करंडा देती. तुझं सुख आणि तुझं कुकू अक्षय राहो. गोड आहे स्वभावाने, चांगली आहेस तू, लढीवाळ आहेस. पण नुसतं असं असून नाही ना चालत. माणसानं असं खमका असावं. आमच्या साधनेचा पदर धरून राहा की. सगळ्यातून पार होशील. येऊ का? तिकडे घरी पोचायला उशीर होईल ना. येत जा, अधून मधून येत जावा. चला अनंता. अमृता, अगं हे बघ कसले सॉलिड फोटो आलेत. अनंता गेलाय प्रिंट्स काढायला. तो संध्याकाळी घरी आला ना की आपण आपल्या फॅमिली अल्बम मध्ये सगळे फोटो लावूया. पण ना जेजुरीच्या देवळातला फोटो हवा होता ग, जेव्हा भाऊजीने तुला उचललं होतं ना तेव्हाचा. मी तिकडे असते ना तर मीच काढला असता, पण नेमकी मी तिथे नव्हते ना, मी वाड्यावर होते. हो ग, असायला हवा होता तो फोटो. पण हा बघ, जिलबी तोडण्याचा फोटो. भाऊजी कसले रोमॅन्टिक दिसतायत. पण त्याचा रोमॅन्स माझ्यासाठी नाहीये. हे अमृता, हा बघ तुझा किती गोड फोटो आलाय. अगं किती गोड दिसतेस तू यार. अगं तू सॅलेड नाही का चिरलंस अजून? अगं हो सॉरी, मी विसरले. नाही, थांब, मी चिरते कारण माझं बाकीचं सगळं झालंय करून. बाकी सगळं भरलेस ना डब्यात? सकाळपासून 2 कप चहा घेतलाय पण समाधान म्हणून यांचं होत नाही. आता नाहीये मृदुला, तिच्या आजच्या चहाची सवय लागली ना सगळ्यांना, पण ऐकणार म्हणून नाही थे. माई, काकूंचा फोन आला होता का? त्यांच्या आईची तब्येत कशी आता? तिचा फोन येऊन गेला, आता बरी आहे तब्येत. पण तिला म्हटलं इकडची अजिबात काळजी करू नकोस, निवांत राहा आईजवळ. 2 नाचून आहेत माझ्या मदतीला. काय अमृता, तू लोणचं भरलेस का भाऊजींच्या डब्यात? ते बघ विसरलीस ना, मी भरते. अगं नाही, मी ते मुद्दामूनच भरलं नाहीये.
यांना आवडत नाही ना लोणचं. मी हा डबा जरा पटकन भरून यांना देऊन येते, म्हणजे उशीर व्हायला नको. आलेच. धन्य आहे तुझी. अगं नवरा तिचा असला तरी दीर आहे की नाही तुझा. मग लक्ष द्यायला हवं की नको. मोठी सून आहे सगळं तू या घरातली. सगळीकडे लक्ष असायला हवं. आता हळूहळू जबाबदारी घ्यायला शिका. नाही म्हणजे माहितीये तुझं अनंताकडे अगदी बारीक लक्ष असतं. चांगलंच आहे ते. पण तरी एकत्र राहायचं म्हटलं ना की घरातल्या सगळ्यांच्या आवडीनिवडी आपल्याला माहिती असायला पाहिजेत. काय हो माई. चहा ठेव. काय येऊच्या घराला कुलूप आहे? ठीक आहे पंक्या, बाय. अक्षय, हे बघ तुझा डबा रेडी आहे आणि हे तुझं घड्याळ, वॉलेट. एक मिनिट, तुझा फोन कुठे ठेवला होता मी काल? अरे तुझा फोन. आहे आहे, पॅनिक नको होऊस. हा ओके, हे घे. अमृता यार. हा ऍक्च्युली थँक्यू आणि सॉरी दोन्हीही. म्हणजे थँक्यू यासाठी की माझी बायको नसताना पण तू इतकी इन्व्हॉल्व्ह होऊन ही सगळी कामं करते, आणि सॉरी यासाठी की माझी बायको नसताना पण तुला ही सगळी कामं करावी लागतायत. हा रोल प्ले करावा लागतोय म्हणून. रोल? हा रोल. बट थँक गॉड यार की अजून 1.5 महिन्यानंतर आपल्याला हे सगळं नाही करावं लागणार. अजून 1.5 महिना आणि मग आपली या सगळ्यातून सुटका. आता आपलं त्या ऍक्टर लोकांसारखं झालं असतं यार. त्यांचं नाही का एखादा रोल प्ले करता करता त्यात ते इतके घुसतात ना की त्यांना स्वतःचाच विसर पडतो. ते स्वतःला तेच समजायला लागतात. सो थँक गॉड अजून फक्त 1.5 महिना, त्यानंतर आपला डिवोर्स आणि तुझ्या सगळ्या बोरिंग प्रकारातून कायमची मुक्तता. म्हणजे मग नो मोर घड्याळ देणं, डबा देणं, रुमाल, मोबाईल, नो मोर सकाळी लवकर उठणं, झाडांना पाणी घालणं, साडी नेसणं, माईचं ऐकणं, घाडगींची सूप म्हणून प्रेशर मध्ये वावरणं. अँड द बेस्ट थिंग, नो मोर अक्षय. अमृता, हा दुपारी लंचच्या वेळेस काय करतेस? बिझी आहेस का? काय प्रोग्राम आहे तुझा? असा काय प्रोग्राम असणार आहे? मग लंचच्या वेळी माझ्या ऑफिस जवळ येशील? 1:30 वाजता होतो माझा लंच. येशील? म्हणजे लंच? त्यापेक्षा काहीतरी भारी आहे. येशील? निघतो, ये. बायकोचा रोल.